आकाशवाणी मुंबई केंद्र. कॉलनी ते फुलराणी, सिद्धार्थ पारधे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूया. आपण ज्या प्रदेशात राहतो त्या प्रदेशाचा एक ठसा आपल्यावर असतो. तिथली भाषा, राहणीमान, सवयी हे सारं आपोआपच आपल्यात येतं. इतकंच काय, आपल्याला शेजार कसा लाभतो, संगत कशी मिळते याचाही प्रभाव आपल्या व्यक्तिमत्वावर नकळतपणे होत असतो. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सभोवताली घडणाऱ्या वाईट गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवणारे आणि एक सभ्य सुसंस्कृत नागरिक म्हणून घडण्यात आपल्या कॉलनीचा संस्कार मानणारे लेखक सिद्धार्थ पारधे आपल्याकडे आलेत. नमस्कार. नमस्कार मॅडम. चिखलात उगवणाऱ्या कमळाप्रमाणे आपलं व्यक्तिमत्व निर्मळ ठेवण्यासाठी त्यांचा प्रेरणास्रोत ठरली त्यांची आई कोंडाबाई लक्ष्मण पारधे. सिद्धार्थ पारधे यांचं कॉलनी हे पुस्तक 2008 साली प्रकाशित झालं होतं आणि त्यानंतर हे पुस्तक माझ्या हाती आलंय. मु पो 10 फुलराणी अर्थात मुक्काम पोस्ट 10 फुलराणी. हे पुस्तक सिद्धार्थजी तुमचं म्हणण्यापेक्षा तुमच्या आईचं पुस्तक आहे. आईचं आत्मकथन आहे ते. मी लिहिलं कारण माझी आई अशिक्षित, त्यामुळे ती मला म्हणाली की मला पण काहीतरी सांगायचंय, तू जे कॉलनी लिहिलंस. तर आई म्हणाली की काय लिहिलंयस, मला पण काहीतरी सांगायचंय तिच्या भाषेमध्ये. तेव्हा मला कळलं की मी कॉलनी लिहिली, माझं संघर्ष, माझं शिक्षण आणि पुढचा सगळा, परंतु आईच्या मनात आमच्या जन्माच्या अगोदरचं काहीतरी दडलेलं आहे, ते तिला सांगायचं आहे. म्हणून ती मला पटकन म्हणाली की मला पण काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा मला कळलं की आता कागद पेन्सिल हातात घेऊन बसायला पाहिजे. आणि मग मी रोज तिच्याबरोबर 1 तासभर बसायचो की आता मला तुझी कथा सांग आई. ही कधीची गोष्ट साधारण? ही एक 7-8 वर्षापूर्वी मी सुरू केलं ते, आणि हे पुस्तक आत्ता आलंय. म्हणजे आईचं वय तेव्हा मला वाटतं 70 असेल, 70-1. कारण त्यावेळेस आईचं म्हणजे माहित नाही तिचं काहीच नाही. माझे आई बाबा दोघंही अशिक्षित होते, त्यामुळे आम्हीच अंदाज लावला की आईचं वय किती असेल. जेव्हा पॅन कार्ड काढलं तेव्हा तशा हिशोबाने ते आधार कार्डच्या वेळेस तो प्रश्न आला. मग मी रोज तिच्याबरोबर तिची कथा, मग तिने तिच्या जन्मापासनं आई, सावत्र आई, माझ्या आईने दुसरं लग्न केलं, मग सावत्र बाप आम्हाला कसा वागवायचा, मग 14व्या वर्षी तुझ्या बापाबरोबर माझं लग्न कसं झालं, 14व्या वर्षी मी त्याच्याबरोबर एवढ्या धिप्पाड माणसाबरोबर मी 14 वर्षाची, असं ते आमचा चालू झाला प्रवास. आणि हे तुम्ही रोज लिहून घेत होतात ते? जी हो. असं काही दिवस, काही महिने का किती? अगदी 1 वर्षभर. अच्छा. हो, कारण काय होतं, तिला त्या सगळ्या जुन्या आठवणी सांगताना ना ती इमोशनल व्हायची आणि मग डोळ्याचे त्रास चालू व्हायचे. मग डोळ्याचे डॉक्टर म्हणाले की ही रडते का, तिच्यामुळे तिला त्रास होतो. तर मला ते सांभाळून करायचं. मग डोळ्यात औषधं टाकण्यापेक्षा मग मी ती कशी विचारायचं, तसं मग त्या हिशोबाने तिचं सगळं लिहून घ्यायचो. कारण तिला त्या जुन्या आठवणी आल्या की ती डसा रडायला सुरुवात. पण तिचं स्मरण चांगलं होतं. हो, तिला सगळं आठवायचं आणि तिच्या सगळ्या लहानपणाच्या आठवणी, की कशी ती बाबांबरोबर सावकाराच्या तावडीतनं निघाली आणि रात्रीचे बाहेर पडले, मग कसे रस्त्याने दगड फोडले आम्ही तुझ्या जन्माच्या अगोदर, मला सांगायची. हे सगळं तुम्ही रोज लिहित गेलात, त्याची टिपणं गोळा करत गेलात आणि मग पुस्तक प्रत्यक्षात यायला हे 7-8 वर्षांचा काळ गेला. मध्ये 5 वर्ष तरी लागली त्याला. आणि मग पुस्तक प्रत्यक्षात प्रकाशित व्हायला 5 वर्ष लागली. जी. आणि आता हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर त्याला प्रतिसाद कसा मिळतोय? खरं सांगू का, आईचं हे कथन आहे. मराठवाड्यातनं दगड फोडता फोडता मुंबईत दुष्काळाच्या काळात आले आणि मग आम्ही साहित्य सहवासमध्ये कसे आई बाबा माझे ते घरकाम, माळीकाम, बिगारी काम, ते सगळं माती वाहणं, विटां वाहणं, मग त्या बिल्डिंगचं कामं करणं, हे सगळे साहित्य सहवास सगळ्यांना तुम्हाला ठाऊक असेल. बांद्रे पूर्वला सगळे साहित्यिकांची कॉलनी होती आणि ती यशवंतराव चव्हाणांच्या काळामध्ये अनंत काणेकर साहेबांनी आणि आचार्य अत्रेंनी पुढाकार घेऊन ती कॉलनी तयार केली.
तर त्या कॉलनीमध्ये नशिबाने माझे आईबाबा तिकडे कामाला लागले त्या दगडविटांच्या उचलून ह्याचे, आणि मग ते इमारती सगळ्या तयार होत गेल्या आणि तिथे नंतर बिऱ्हाडं यायला लागली त्या नवीन नवीन. आणि मग ती माझी भावंड आम्ही ना बिऱ्हाडं यायला लागले की ते त्यांचं सामान पुस्तकं बर्गचं 2 ट्रक तर पुस्तकं असायची. अच्छा. भांडीकुंडी छोटीशी थोडंसं, पण पुस्तकं जास्त, साहित्यिक मंडळी सगळी. हो, पण त्यावेळेस माहित नाही की यांच्या, आणि मग ती सगळी आम्ही वर न्यायचो, माझी भावंड आणि आम्ही. आणि त्यांच्याबरोबर त्या पुस्तकांच्या 2 सामानांमध्ये ना 2 काठ्या पण असायच्या. म्हणजे ते जे शिफ्ट झाले साहित्यिक, ते आईबाबांबरोबर शिफ्ट झाले. म्हणजे त्यांना जुन्या घरी ठेवलं नाहीये. म्हणजे कॉलनी आजी आजोबा सगळ्यांनी ती बहरली. आणि मग माझ्या आईला सगळ्या बिल्डिंग तयार झाल्या तेव्हा माझ्या आईला ह्या सगळ्या आज्यांनी, म्हणजे राजाध्यक्ष आजी विजयाबाईंची आई, विकिडो आजी, मग फडके आजी, यदी फडकेंची आई, या सगळ्या टाकीवर बसायच्या गप्पा मारत. मग कोंडाबाई इकडे ये, आता आम्ही त्या कामाटी लोकांबरोबर बाहेर जाणार होतो. बिल्डिंग तयार झाल्या, मग कामाटी लोकांबरोबर संपलं. आईला त्या आज्यांनी सगळ्यांनी धरून ठेवलं आणि म्हणाली आमच्याकडे भांडी घास आणि तुझ्या मुलांना घेऊन तू बाहेर जाऊ नको. तुझ्या नवऱ्याला मी माझ्या मुलाला सांगून, म्हणजे बापू काळेंना, किंवा ते सेक्रेटरी होते, गंगाधर राजगीर सेक्रेटरी होते, तर त्यांना सांगून मी तुझ्या नवऱ्याला इकडे कामाला ठेवते. मग बाबांना माळी काम दिलं. हो. आणि मग काही दिवसांनी त्यांनी वॉचमॅनकरी करायला लागले आणि आई सगळ्या कॉलनीमध्ये भांडी घासायची. आणि मग मला एक दिवस उचलून शाळेत टाकलं बापू काळेंनी, समोरच्या म्युन्सिपाल्टीच्या शाळेमध्ये. आणि मग तो आमचा तिथ्या कॉलनीतला प्रवास चालू झाला. तिथे बसतान आणि प्रत्येक इमारतीमध्ये बिल्डिंगी जशा तयार होत गेल्या तशा प्रत्येक इमारतीमध्ये त्या फ्लॅटमध्ये आम्ही राहिलोय. म्हणजे आजही जर त्या फ्लॅटचा प्लास्टर काढलं तर आमच्या चुलीची काजळ त्याच्यावर सापडेल. प्रत्येक फ्लॅटमध्ये आमचं वास्तव्य होतं. आणि मग तो फ्लॅट तयार झाला की आम्ही दुसरीकडे जायचो. असं करून 84 घरांमध्ये आईबाबांनी कामं केली. तिकडच्या लाद्या बसवण्यापासून बाबांनी कामं केली आहेत, दारं खिडक्या बाबांनी बसवली आहेत, आणि प्लास्टर बाबांनी केलंय, हातात घमेलं घेऊन सगळी बिगारी कामं केली. आणि आज हे सांगायला अतिशय आनंद होतोय की जिथे आपण एकेकाळी बांधकाम मजूर म्हणून काम केलं, त्याच कॉलनीमध्ये कोंडाबाई लक्ष्मण पारधे यांच्या मुलाने, म्हणजे सिद्धार्थ पारधे यांनी स्वतःचा फ्लॅट घेतला. आणि हा त्यांच्या आईसाठी अत्यानंदाचा क्षण असेल, नाही का? तुम्हाला सांगतो, मी नाही घेतला खरं म्हणजे, आईचाच फ्लॅट आहे तो. फक्त सरकारला पॅन कार्ड आणि इन्कम लागतं म्हणून ते मी माझे पैसे वापरले, परंतु आईच्या नावाने करता आलं नाही, कारण इन्कम सोर्स म्हणून माझ्या नावाने. पण तो फ्लॅट आईचाच आहे. त्या फ्लॅटची गंमत अशी आहे की त्या कॉलनीत मी गच्चीवर राहून माझं शिक्षण पूर्ण केलं. मी त्या कॉलनीमध्ये दुधाची लाईन टाकायचो, लोकांच्या गाड्या धुवायचो, असं माझं शिक्षण पूर्ण झालं. आणि आई भांडी घासायची आणि बाबा वॉचमॅन, आणि माझे भाऊ पण शिकायला जायचे. आणि तिकडे बहिणी माझ्या 2 आई बरोबर भांडी घासायची सगळ्या घरोघरी. तर असं अख्खं कुटुंब आमचं तिकडे राबायचं. आणि नंतर माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. ग्रॅज्युएशन होईपर्यंत मी अभंग नावाच्या इमारतीच्या गच्चीवरच राहायचो. हो. आणि शिक्षण पूर्ण होत असताना माझे मित्र मला घरी यायचंय म्हणायचे, तेव्हा मला घरच नव्हतं, तर मी टाळायचो की यांना कुठे नेणार. तर शिक्षण पूर्ण झालं. मग मला जिथे मी शिकलो तिथे प्राध्यापिका लीला वांदिवडेकर त्या म्हणाले की तू चेतनामध्येच तू शिकव. मग मी 2 वर्ष तिकडे शिकवलं. आणि मग बँकांच्या आणि त्यांच्या परीक्षा द्यायला लागलो. हो. आणि नोकरी लागली LIC मध्ये. त्याच्यानंतर जेव्हा मला घराची गरज भासायला लागली तर मला स्वप्न पडायला लागली की ह्याच कॉलनीत घर का नाही घ्यायचं. आणि माझी खूप प्रचंड इच्छा होती की माझ्या आईला ह्याच कॉलनीत घर घेऊन द्यावं. आणि ते घर मला नशिबाने सत्यदेव दुबे साहेबांचे खरंच उपकार आहेत की ते गेल्यानंतर त्यांच्या 3 विद्यार्थिनी, लता शर्मा, रीता बासले, सुनील शानबाग, तर त्यांनी त्यांना नेमलं, त्या एक्झिक्युटिव्ह म्हणून नेमल्या. आणि त्यांनी तो फ्लॅट विकायला ठेवला आणि मी लिलावात तो फ्लॅट विकत घेतला सत्यदेव दुबेंचा. 10 फुलराणी. तर 10 फुलराणी हा सत्यदेव दुबेंचा फ्लॅट. किती मोठी गोष्ट आहे की इतका मोठा नाट्यकर्मी ज्या घरामध्ये राहिलाय, त्या म्हणजे त्यांच्या वास्तव्याने पुनीत झालेला असं आपण म्हणू शकतो. मी दुबे साहेबांना एवढा जवळून पाहिलंय की त्यांच्या घरामध्ये ना जसं कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टरने घर दिलं होतं त्या घराला दुबे साहेबांनी कलर काढला नाही,
ना दारं खिडके बदलले. त्यांनी कॉन्ट्रॅक्टरने दिलेले ते सगळं तसं आणि तसा फ्लॅट मला आला. आणि मी जेव्हा तो फ्लॅट विकत घेतला तेव्हा ती दारं खिडक्या आणि भिंती माझ्याशी बोलत होत्या की हे तर माझ्या बाबांनी काम केलंय, ही दारं खिडक्या तर माझ्या बाबांनी बसवली आहेत. तिकडच्या लाद्या आम्ही उचलून वर आणायचो आणि आई बाबा बसवायचे. तर ते सगळं स्वप्नवत आहे हे खरोखर. मग मी आईला जेव्हा सांगितलं की आई ही चावी, तर ती कसली रे? म्हणतो तुझ्या घराची. कोणत्या घराची? म्हटलं तुझ्या कॉलनीतल्या घराची ही चावी. आणि आईच्या डोळ्यामधनं ढसाढसा अश्रू वाहायला लागले. म्हटलं आई, ज्या कॉलनीत तू राबलीस, ज्या कॉलनीत तू भांडी घासली लोकांची, त्याच कॉलनीमध्ये तुझ्या मुलांनी तुझ्यासाठी घर घेतलंय. आणि आई त्यावेळेस, बाबा नव्हते तेव्हा, पण आई ढसाढसा रडायला लागली त्या ह्याच्यामध्ये. हे सगळं कॉलनीमध्ये आम्ही वाढलो, त्याचे संस्कार. हा सगळा प्रवास ज्याच्यामध्ये तुमचे आई बाबा अर्थातच पहिल्यापासून होते, त्यांच्यामुळे तुम्ही ह्या कॉलनीमध्ये आलात. तर तो तुम्ही या पुस्तकामध्ये शब्दबद्ध केलाय आणि कहाणी सगळी सांगितली तुमच्या आईनेच. आईचं लग्न तिच्या वयाच्या 14व्या वर्षी झालं. ती मूळची औरंगाबादच्या बाजूची, हो, कोठेगावात, खेडेगाव आहे. आणि अगदी लहान वयात झालेलं लग्न. तर त्यात सुरुवातीचा काळ सुद्धा तुम्ही याच्यामध्ये लिहिलेला आहे की वडील मात्र उंच पुरे, धिप्पाड आणि आई घाबरत असे ना त्यांना. बरोबर, हो. म्हणजे पारधी समाजातले माझे आई बाबा. आणि त्यावेळेस लोकांना गावातली सगळी पडलेली कामं, गुरंढोरं मिली की ते हे करायचे. त्या काळात बाबांनी सगळं जे काही सोसावं लागायचं गावातलं ते सगळं सोसलंय. म्हणजे आपण आता वाचतो की त्यावेळेस मडकं गळ्यात असायचं, ही सगळी सोसलंय आई बाबांनी. तर माझे बाबांची आई लवकर गेली. तर माझ्या आजोबांनी माझ्या बाबांना आणि त्यांच्या बहिणीला लहान असताना दारिद्र्याला कंटाळून, ते जरा जुगार आणि पत्ते आणि ह्याच्यात दारू व्यसनी होते, तर दारिद्र्याला कंटाळून दोघांना खांद्यावर घेतलं आणि विहिरीत उडी मारायला निघालेले, मोहळई तालुक गावामध्ये. तर बाबांच्या मामांनी त्यांना हटकलं आणि ते 2 मुलं खेचून घेतली. अच्छा. तेव्हा ते मामांनी बाबांना वाढवलं. तिथून तो बाबांचा जो सावकाराकडे राबण्याचा प्रवास आणि कष्ट करायचा प्रवास, पडेल ते कामं करायची, तर तसा जो चालू झाला. आणि मग त्यांचं आईबरोबर लग्न झालं. मग रस्त्याने दगड फोडणं, हे सगळं औरंगाबादचे सगळे सैलानी बाबा, भोकरदन तालुक्यात तिकडे. माझा जन्म रस्त्यावरच झालेला आहे, माझ्या बहिणीचा. आणि हो, आता तिकडे एक किस्सा आहे की माझ्या बहिणीचं बहीण माझी आईने सांगितलं हे की सैलानी बाबाच्या रस्त्यावर म्हणे मी अक्काला घेऊन झोपले होते दुपारची, दगड फोडता. आणि बाबा लांब कुठेतरी दगड फोडत होते, काम करत होते. तर जेव्हा ही कामाला का नाही आली मुलीला झोळीमध्ये ठेवून, तर ते आले. त्यांनी बघितलं तर त्या आई अशी बहिणीला घेऊन झोपली होती, तानेली बाळाला. तर मोठा अजगर आईच्या पाठीमागे झोपला होता. बापरे. त्या अजगराला ते काही ऊब लागली ना, तर आई या कुशीवर आणि पाठीमागे अजगर. तर मग रस्त्यावरची ती सगळी लोक आली, तर काठीने त्या अजगराला बाजूला केला. आईला माहित नाही. आणि मग आईला उठवलं. तर अशा परिस्थितीमध्ये 62चा काळ असेल, तर त्या 62च्या काळामध्ये दुष्काळ पडला. आणि मग कानावर हाक आली, शहराकडे चला. मग तसे ते फिरत फिरत शहराकडे कामाच्या शोधात आईची मावशी इथे राहते. आणि मग तिकडे कचऱ्यावर जायला लागले. कचऱ्यातलं ढीग मधनं काही उचलतं का, काही मिळतं का, त्याच्यातनं उदरनिर्वाह लोक अजूनही करतात. कचऱ्यावरनं आयुष्य घडवतात. तिकडे आईच्या मावशीला ते पटलं नाही. तिने आम्हाला तिच्याकडे बोलवून घेतलं बांद्र्याला, शास्त्रीनगरमध्ये. पण मग त्यांच्या कुटुंबात ऑलरेडी 6 जण होती, त्याच्यात आमचे 4 जण. मग ते तिकडे ते माझ्या बहिणीशी भांडणं वगैरे. मग त्यांनी त्या मावसाला पटलं नाही. मावसाने घरातनं बाहेर हकलून दिलं आम्हाला. मग पवईला कुठेतरी तलावाच्या इकडे आई बाबा गेले. त्या काळामध्ये मी आणि माझा भाऊ राजेंद्र फार आजारी होतो. आणि एवढे आजारी होतो की बांद्र्याला डॉक्टर मुजुमदार आणि नाईक या दोघांकडे आमचे इलाज चालू होते. परंतु आईकडे पैसे नव्हते आमच्या दोघांचा इलाज करायला. तर डॉक्टरांनी सांगितलं की कोंडाबाई, दोघांचाही इलाज तुझ्याकडनं होणार नाही, तर तू एकावर कॉन्सन्ट्रेट कर. अच्छा. तर माझा राजेंद्र भाऊ जरा असा धट्टपुष्ट होता. तर आणि माझंच पोट जरा कपाटीला गेलं होतं, पोटपाट एक झालं होतं. तर आईने माझ्यावर कॉन्सन्ट्रेट केलं, माझे औषध उपचार केले. पण तिथं ते गणित चुकलं. राजेंद्र खचत गेला आतनं. आणि एक दिवस राजेंद्र भूक लागली आई असं म्हणून त्याने प्राण सोडले. आणि तो नाहीसा झाला पटकन.
तर दुष्काळ, गरिबी काय किती असते दुर्दैवी आहे हे सगळं आईने मला सांगितलं. कारण हे सगळं तिच्या मनातलं सगळं. तिने अजून एक किस्सा सांगितला की जेव्हा दुष्काळातनं आम्ही प्रवास करत येत असताना लंगडी गाडी मनमाड स्टेशनला थांबली, तर तिकडे भुकेने सगळे व्याकुळ झालो होतो आम्ही. तर बाबांनी त्यावेळेस शेतात जाऊन शेण गोळा केलं. शेण शेणामध्ये कधी कधी आपल्याला अख्खे ज्वारी बाजरी मिळतात, धान्य मिळतं, ते गाळलं आणि ते चाळून त्याच्या आम्हाला भाकऱ्या आणि घुगऱ्या करून घातल्या शेणातल्या. हे जेव्हा मला आई सांगत होती तेव्हा मला ते लिहिताना देखील माझा हात थरथरत होता. कारण मी तर काहीच सोचलं नाहीये शिक्षण पुरं करत असताना. माझे ते कॉलनीतले किस्से वेगळेच आहेत, आईचं जास्त. पण हे अत्यंत हृदयद्रावक असं हो. आणि अशात ना ते बांद्र्यापर्यंत पोहोचले. आणि मग साहित्य सहवासमध्ये ही सगळी कामं करता करता तिकडच्या आज्यांनी आईला धरून ठेवलं. दॅट वॉज अ टर्निंग पॉइंट. की आजही मी माझ्या कॉलनी पुस्तकाचं शीर्षक आणि मुक्काम पुष्ट 10 फुलराणी ह्याचं शीर्षकाचं महत्त्व बाई असं आहे की कॉलनी म्हणजे की तुम्ही आम्ही आपला समाज. आपल्या समाजाने आपल्या आजूबाजूला जे आपल्या घरात काम करणारी व्यक्ती जी असते त्यांच्या कुटुंबाला, जर तुमची मुलं काय करतात, तुमची मुलगी काय करते, तिच्या शिक्षणाला काय लागेल का, त्या मुलांना तुमच्या घरामध्ये, मला अक्षरशः कोंडाबाईच्या मुलाला तिकडे राजाध्यक्षांकडे मांडी घालून मला राधाने शिकवलंय, मुक्ताने शिकवलंय, उकिडव्यांकडे शिकवलंय मला बोट धरून, आणि विंदांकडे देखील उदय मला शिकवायचा. अच्छा. हो, पाठी घेऊन. जर तुम्ही एखादं कुटुंब जर असं हाताशी घेतलं आणि त्यांना जर तुम्ही बोट दिलं आणि तर तुम्ही समाजाला एक काय म्हणतात त्याला की एक गुंड होण्यापेक्षा एक सुसंस्कृत कुटुंब तुम्ही देताय, एक सत्प्रवृत्त. म्हणजे आता मी जर तिकडे साहित्य सहवासमध्ये नसतो, कामाटी लोकांकडून बाहेर आलो असतो, तर आज मी काय केलं असतं समाजात मला ठाऊक नाही. बरोबर. पण एक 6 म्हणजे एक कुटुंब अख्खं घडवलं कॉलनीने. हा मेसेज मला त्या पुस्तकातनं द्यायचा होता की आज समाजाला ह्याची गरज आहे. तुमचा जो संघर्ष आहे त्या काळातला शिक्षणाचा, नोकरीसाठीचा, हा तुम्ही कॉलनीमध्ये मांडलेला आहे. आणि मुक्काम पोस्ट 10 फुलराणीमध्ये या 9 इमारतींचा हा समूह आहे आणि तिथे तुम्हाला वाढायला मिळालं, हे वाढता आलं, मोठं होत आलं. हो, केवढं नशीब आहे की आम्हाला म्हणजे 10वी होईपर्यंत मला ठाऊक नव्हतं की बाहेर माझ्या कॉलनीबद्दल, साहित्य सहवासबद्दल, तू साहित्य सहवासमध्ये राहतोस का, असं लोकांना कुतूहलाने. म्हणतं हे लोक एवढे कुतूहलाने का बघतात, इतकं काय ग्रेट आहे. मी म्युन्सिपाल्टीच्या शाळेत मला टाकलं तर मला तिकडचे शिक्षक ते माझ्यावर येऊन विचारायचे, तू कुठे राहतो, वपू काळे कसे तुझे ओळखायचे, ते सोडायला का आले तुला. अच्छा. तर म्हटलं माहित नाही, साहेबांनी मला ही बॅग दिली आणि त्यावेळेस त्यांच्या मुलाचे कपडे दिले आणि सांगितलं शाळेत. तर ते जे प्रिन्सिपल होते म्युन्सिपाल्टीच्या शाळेतले ते म्हणाले, हे सोडायला आलेले तुझे कोण. आई त्यांच्याकडे काम करते. आता वपू काळे हे एवढं मोठं नाव आहे, ते मला माहीतच नव्हतं. अनंत काणेकरांचं मला माहीत नव्हतं. आणि मी सगळ्यांसाठी, बाहेरच्यांसाठी मी साहित्य सहवासमध्ये राहतो, असा तो सीन होता. पण आपली आयडेंटिटी काय आहे हे तोपर्यंत कोणालाच माहीत नव्हतं. आणि ह्या दिग्गज लोकांमध्ये मी राहतो हे देखील मला नंतर जेव्हा कॉलनीच्या बाहेर पडायला लागलो तेव्हा या लोकांचं मला महत्व कळायला लागलो की हे काय विद्वान लोक आहेत. त्यांची विंदांचं नाव केवढं मोठं आहे. ज्ञानपीठ विजेते साहित्यिक. हो. आता जेव्हा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आमच्या कॉलनीमध्ये पहिलं सुभाष भेंडे, लोक गाड्याच्या गाड्या पुष्पगुच्छ घेऊन त्यांच्याकडे यायला लागले. तर आईने विजयाबाईंनी विचारलं की काय त्यांच्याकडे का, तर कोंडाबाई अगं ते साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले म्हणजे काय असतं. मग बाई म्हणाल्या की तुला कळेल, वर्गात पहिले आली असं समज. म्हणजे असे काही प्रसंग या पुस्तकामध्ये तुम्ही लिहिलेले आहेत, म्हणजे आईनेच सांगितलेले अर्थात, की ज्याच्यामध्ये गंगाधर गाडगीळ असतील किंवा डॉक्टर यदी फडके असतील, यांच्या घरातल्या काही आठवणी त्याविषयी सांगा ना. मी आईला तिचं सगळं बालपणाचं कथन पूर्ण झाल्यानंतर, पूर्ण नाही झालं पण मी तिला सांगितलं की आता मला आपल्या कॉलनीमधले किस्से सांग, कारण तू सगळ्या साहित्यिकांच्या घरामध्ये त्यांची भांडी घासली आणि तू अगदी जवळची आहेस. तसं मी पण जवळचा होतो. तिथला काळ मोठा आहे तसा, नाही का, साहित्य सहवास मधला त्यांचा. तसं मी देखील, आमची भावंड साहित्य सहवासच्या प्रत्येक घरात आजही आम्ही दार उघडून सरळ आतमध्ये जातो
अच्छा. हो, म्हणजे आम्हाला तेवढी मोकळीक सवलत आहे, आहे. मोकळीक अक्षरशः, म्हणजे काही घरातलाच व्यक्ती, मी देखील आईला त्याच्यापेक्षा जास्त होती. हा. कारण आई भांडी घासत असताना बाजूला बाई पोळ्या लाटतायत, ते जे संभाषण आहे, हे संभाषण कोणाला ऐकायला मिळत नाही. बरोबर. फार मोठं संभाषण असतं ते. आणि आईला ते सगळं माहिती आहे, म्हणजे बाई मनातलं सांगतात, आई ऐकायची. मग गाडगिळबाई मनातलं सांगायच्या की आज मला ना, म्हणजे साहेब कसे कडक आहेत शिस्तीचे, हा, तर गाडगिळबाई सांगायच्या, तर आई म्हणाले, बाई मी बोलू का साहेबांना असे वागू नका म्हणून. नको ग, तुला पण ओरडतील. आणि तुम्हाला खरंच सांगतो की गंगाधर गाडगीळ यांना माझ्या आईने सुनावलं होतं, काय साहेब तुम्हाला काय वाटतं की नाही, बाईनं किती त्रास होतो, तुमचे पाहुणे रावळे येतात, अच्छा, हा, त्यांना किती त्रास होतो माहितीये का, असं सुनावलं होतं. पण हे किती भाबडं आहे. हा. तर या सगळ्या गोष्टी जवळच्या व्यक्तीच सांगू शकतात. बरोबर आहे. हो. आणि त्याच गाडगीळ साहेबांना बरं नव्हतं तेव्हा तुमची आई आणि वडील त्यांना भेटायला गेले आले. होते. हो, तर तर तो त्यांना प्रसंग सुद्धा फार हे आहे की गाडगीळ साहेब स्वतः बाहेर आले त्यांना भेटायला, आणि या भेट म्हणून वडापाव घेऊन गेले. हो, बरोबर. आता अजून एक किस्सा सांगतो तुम्हाला. वपूंचं नाव केवढं मोठं आहे, हो. बरोबर, त्यांना भेटायचे त्यांचे फॅन्स केवढं मोठे आहे. तर आईने मला एक किस्सा सांगितला. काळेसाहेबांना सरळ समजू नकोस तू, एक बाई आतमध्ये घरात शिरली होती. हा. हा, म्हटलं काय झालं आई. हा, म्हणे त्यांचं नाव घेऊन आली आतमध्ये आणि जायलाच तयार नाही. सकाळचा नाश्ता केला, दुपारचं जेवण केलं, बाई काय जायला तयारच नाही. आणि मग संध्याकाळ झाली, मग तुझ्या बाबाले फोन केला खाली ते ह्याच्यातनं, हां, बोलवून घेतलं आणि म्हणे ही बाई जात नाही आहे. मग बाबांनी त्या एक तिकडच्या हवालदार देवेकर नावाच्या हवालदाराला बोलवलं. तो पोकळ बांबू घेऊन आला आणि सपासप करत त्या बाईला घरातनं बाहेर काढली. आता हे जे किस्से आहेत, हे किस्से आईलाच माहिती आहे, कारण त्यांच्या घरातली. पण म्हणजे ही फॅक्ट आहे. ही फॅक्ट आहे की वपू काळेंची फॅन, असे कित्येक लोकांची फॅन, म्हणजे घरात आली ती बाई आणि जायलाच तयार नाही. चहा घेणार का, हो, जेवणार का, हो. आणि ते प्रेमळ घर, हो, स्वाती सुहास एवढे प्रेमळ ना, आलेल्या माणसाशी एवढ्या गप्पा मारतात ना की जा म्हणून कसं सांगणार हो तुम्ही. तसं आहे ते. आता हे जे छोटे छोटे किस्से आहेत, मग भाऊंबरोबर विंदांचे किस्से आहेत. त्यामुळे विंदांचा एक किस्सा सांगतो की कोंडाबाई माझ्याबरोबर चल, खाली हर्षे राहतात, ते आले आणि हातामध्ये हातोडा आणि चावी, ते खाली हर्षांकडे गेले, त्यांचं दार उघडलं आणि एक खिळा ठोकला आणि त्याला एक चावी लावली. ही माझ्या घराची चावी, हा, आणि ही मी घरात नसताना उदय किंवा नंदू आला तर ही द्यायची. म्हणजे विंदांना कोण नाही म्हणणार हो. म्हणजे ही जबाबदारी आईवर सोपवली. हो, हा. मग विंदांचा अजून एक किस्सा सांगतो की ते ना मुद्दाम खाली उतरायचे ना भाजीवाल्याकडे जायला सकाळी 10 वाजता. दुसऱ्या मजल्यावर यदी फडके ते लिहित आहेत, हा, आणि विंदा खाली यायचे आणि खालून वर सुमे पिशवी टाक, हे रोजचा किस्सा. हा, मग भाजीवाल्याकडे जायचे आणि ते भाजीवाला विंदा येताना बघितलं ना की बरोबर 12 आण्याची भाजी ते 1.5 रुपया सांगायचे. अच्छा. कारण हा कोकणी माणूस घासाघीस करून मला तो 8 आणे देणार हे त्याला माहित होतं. हा, आता हे जे किस्से आहेत. विंदांनी तुम्हाला, मला वाटतं, स्वच्छतेचं काम पण सगळ्यांना, हो, सांगतो ना तुम्हाला, की ते खाली यायचे आणि सगळ्या मुलांना गोळा करून आम्हाला ते कॉलनीतलं गटार आहे एक, मधून एक असं गटार जातं, ते बिकिसीला जातं. तर ते गटार घमेलं आणि फावडं घेऊन ते आम्हाला मुलांना घेऊन ते अख्खं गटार साफ करायचे. त्यात स्वतः पण स्वतः खाली उतरून गटारामध्ये. आणि अजून एक किस्सा सांगतो. गणपतीची जागा, तर आम्हा सगळ्या मुलांना जवळ आरतीला यायचे, तर गणपतीची जागा कुठे, तर 2 पुस्तकांचे कपाट, त्याच्यामध्ये एक फट, त्याच्यामध्ये स्वतःच तयार केलेली एक फळी, त्याच्यामध्ये ती छोटीशी मूर्ती, हे त्यांचं गणपतीचं देऊळ. म्हणजे खऱ्या अर्थाने विद्येची देवता. हो, आणि स्वतः ढोलकी घेऊन ते आरती. आणि मग हे सगळे संस्कार आहेत नाही का त्या कॉलनीने तुम्हाला दिलेले. खूप. आणि मी तुम्हाला सांगतो, मवी राज्याध्यक्षांना आणि सगळ्यांनाच मी पुस्तकात डोकं घालून बघितलंय. म्हणजे काय शोधत असतात, आम्हाला असं आश्चर्य वाटायचं की काय शोधत असतात हे पुस्तकामध्ये. ह्या पुस्तकामध्ये सुद्धा आईने तुमच्या लिहून ठेवलंय की बघावं तेव्हा साहेब लोक सारखे लिहित असायचे आणि कधी कधी मॅडम सुद्धा आल्यानंतर त्याही लिहित बसायच्या. आता यदी फडकेंच्या बाबतीत आई सांगते, त्यांचा एक छोटा रेडिओ होता, ते रेडिओ ट्यून करून ते लिहित बसायचे. तर आईला सुरुवातीला वाटायचं की यदी फडके ना ते रेडिओवर ऐकूनच काहीतरी लिहित आहेत, रेडिओच काहीतरी लिहित आहेत.
हां, आणि नंतर नंतर मग टीव्ही आला घरामध्ये, तर टीव्हीच्या समोर बसून लिहायला लागले. तर तिला ते वाटायचं की हेच काहीतरी लिहितात. पण एकाग्रता किती या माणसाची हो. ना? तर फार म्हणजे या साहित्य सहवास मधल्या आम्हाला घडवलं त्यांनी, अख्ख्या कुटुंबाला आमच्या. आणि तिथे घरकाम करत असताना तिथल्या पण आठवणी आईने लिहिलेल्या आहेत की तिथे कोणाकडे झाडायचं असेल, पुसायचं असेल, तुम्ही सुद्धा मला वाटतं अगदी डस्टिंग पासून कामं वेगवेगळी केलेली आहेत मी तिथे. तुम्हाला आता एक आठवण, आज एक वर्तुळ पूर्ण झालं आकाशवाणीला येऊन. हेमांगिनी रानडे अच्छा. आज आकाशवाणीच्या इथेच त्या अधिकारी होत्या आणि त्यांच्याकडे मी डस्टिंग करायचो आणि मी शिकायचो पण, स्वच्छता करायचो आणि शिकायचो पण. तर बाई मला एकदा म्हणाल्या की तेरे को ना मेरे ऑफिस में आना है, जंतर मंतर कार्यक्रम होता है, उसमें तेरे, त्यांची मैत्रीण होती सरोज नावाची, तर ती तुला काहीतरी प्रश्न विचारेल. तर मी 14-15 वर्षाचा असताना इथे आलेलो आहे मॅडम. अरे वा. आणि इथे माझी मुलाखत झाली आणि इथे माझी मुलाखत झाल्यानंतर ना मी तुम्हाला गंमत सांगतो की माझा पहिला चेक आयुष्यातला माझा आकाशवाणीने दिलाय. मी खूप आभारी आहे तुमचा की मला आयुष्यातला पहिला चेक आकाशवाणीचा. आणि सगळ्या श्रोतांना मी सांगतो की खरंच आकाशवाणीचे माझं कॉन्ट्रीब्युशन फार मोठं आहे की तो चेक आला घरी. हां, मी घेऊन आलो आणि आईला वाटलं की काहीतरी सरकारी कागद हातात आहे सिद्धार्थच्या आणि काहीतरी आहे. ती घाबरली. भारत सरकार त्याच्यावर लिहिलेलं हो, ती घाबरली. काहीतरी खाकी कागद आलाय आणि ती म्हणाली तू काय केलंस, काय गुन्हा केलायस. तिला वाटलं मी काहीतरी गुन्हा करून आलोय आणि हे काय आलं तुझं, वॉरंट वगैरे आला की काय तुला पकडायचा. तर आई तो कागद घेऊन गेली बांदिवडेकर बाईंकडे. चंद्रकांत बांदिवडेकर 4थ्या मजल्यावर राहायचे. तर बांदिवडेकर बाई आईला म्हणाल्या की अगं हा तुझ्या मुलाला मिळालेला 150 रुपयाचा चेक आहे. अच्छा. हे पैसे आहेत. मानधन होतं ते. हो, मानधन होतं. आणि तो चेक मी महाराष्ट्र बँकेत माझं खातं रानडेबाईंनी उघडून दिलं मला ते खातं. ते आजही चालू आहे तिकडे. हे हेमांगिनी रानडे आणि डॉक्टर अशोक रानडे त्यांनी मला 2-3 मंत्र दिले की हत्तीहून लाकडं खाऊ नकोस, मुंगीहून साखर खा. हो, फार प्रेमळ होते दोघेही. तर त्यांचं माझ्या हातामध्ये ही नागाची अंगठी आहे, ही मला रानडेबाईंनीच दिलेली आहे. बरं. तर ती आजही मी जपून ठेवतो. 60 वर्ष झाली मला. पण त्यांनी मला हे दिलं आहे कारण माणसाने सगळं विसरावं पण आपली अवकात विसरू नये. अच्छा. म्हणून ही अंगठी मी नेहमी बघतो रोज सकाळी. आणि मला माझी अवकात, आज माझ्याकडे घर आहे, गाडी आहे, सगळं व्यवस्थित आहे, पण आपली अवकात विसरू नये म्हणून मी रोज सकाळी ही अंगठी बघतो आणि अजूनही माझ्या हातांना निघत नाही. आपले पाय जमिनीवर ठेवण्यासाठी ही माणसं खूप काही देऊन गेली असं म्हणता येईल, नाही का? साहित्य सहवासने तुम्हाला जसं दिलं त्याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे तुमची आई, की जिला शिक्षणाचं महत्त्व ती स्वतः अशिक्षित असतानाही उमगलं होतं. म्हणजे तुम्हाला त्यासाठी अट घातली की तुला शिकावंच लागेल. सांगतो तुम्हाला काय किस्सा आहे. मला शाळेत तर टाकला 4थी पर्यंत. मी 4थीत नापास झालो. म्हणजे बापूंनी तुम्हाला शाळेत घातलं त्या म्युन्सिपाल्टीच्या शाळेमध्ये. आणि अक्षरशः सांगतो तिकडे ना पाव आणि मारी बिस्किटं मिळायची आणि दुधात, मला आवडायचं नाही पण दुधाच्या बाटल्या पण मिळायच्या. तर तेवढ्यासाठी मुलं म्युन्सिपाल्टीच्या शाळेत, आजकाल मिळतं की नाही मला माहीत नाही, परंतु त्या काळात मिळायचं. तर ते बिस्किटासाठी मी जायचो आणि शाळेचा मला अत्यंत कंटाळा. मग मी काय झालं की आमच्या कामगार वस्त्या म्हणजे बिल्डिंग खाली आमचं झोपडं होतं. तर तिकडे ते रेती सिमेंट वगैरे येऊन पडायचं. त्या रेतीवर रात्री 9 वाजता मी काय केलं की घरातली विळी घेतली आणि गळ्यावर ठेवली. बापरे. आणि म्हणाला की मी माझा जीव घेतो पण शाळेत जाणार नाही. बर. माझी धमकी. माझी बहीण मला धरायला, गावात हे त्या कामाटी लोकांची सगळी धावपळ, तिकडची कामाटी लोक मला धरायला. आई मात्र तिकडे ते चुलीजवळ भाकऱ्या करत होती आणि आत्महत्येचं माझं सगळं ते नाटक ती बरोबर ऐकत होती. आणि मी असं भोकाड पसरलं, मी शाळेत जाणार नाही, मी माझा गळा चिरून घेतो. मग आईने ऐकलं ते आणि चुलीतलं जळतं लाकूड घेतलं आणि जे सपासप मला मारायला लागली. आणि हातामध्ये तो विळा घेतला आणि म्हणाला तू कशाला तुझा जीव घेतोस, मीच तुझा गळा चिरते आणि जाते फासावर. अशी आई तुम्हाला सांगतो घराघरात पाहिजे. आज मुलांना मोबाईल नसेल तरी भोकाड पसरतात आणि आई वडील त्यांचे हट्ट पुरवतात. पण आज त्या आईने विळी माझ्या गळ्यावर ठेवली नसती तर आज मी ग्रॅज्युएट झालो नसतो, नोकरी लागली नसती. अशी आई सगळ्यांना मिळो. पण मग त्या दिवसानंतर तुमचं शाळेत नियमित जाणं सुरू झालं. हो, अगदी. म्युन्सिपाल्टीची शाळा ना त्यावेळेस 7वी पर्यंतच असते. बरोबर. मग मी अनंत काणेकर साहेबांकडे गेलो आणि त्यांनी त्यांची चिठ्ठी दिली. तुळपुळे मास्तर होते न्यू इंग्लिश स्कूलमध्ये, लोटेकर सरांची शाळा.
मग तिकडे त्यांच्या चिठ्ठीवर मला तिकडे देखील आनंद काणेकरांना कसं ओळखतोस. हो. मग तिकडे मला ॲडमिशन मिळाली. तिथे ॲडमिशन मिळाल्यानंतर 10वी झालो. 10वीत मी आता तो एक असं आहे की माझं शिक्षण सगळं ना कलानगरच्या खाडीत आम्ही राहायचो. खाडीमध्ये आमचं झोपडं होतं. बर. आणि दर 15 दिवसाने भरती ओटीमध्ये माझी सगळी पुस्तकं आणि सगळा आईचा संसार वाहून जायचा. आई गं. कलानगरच्या सिग्नलवर आम्ही झोपलोय, तिथेच आम्ही राहायचो. तर मी एक दिवस काय तर 10वीची परीक्षा होती आणि आमच्या झोपड्या तोडून नेल्या सगळ्या म्युन्सिपाल्टीच्या गाड्यांनी. ती 10वी नापास झालो कारण मी परीक्षेला पोहोचू शकलो नाही. हा, हा. तर मी नापास झाल्यानंतर आईला सांगणारे बरेच होते की आता सिद्धार्थला तू तुझ्याबरोबर भांडी घासायला घे. तर आईने मला राजाध्यक्ष बाईंकडे नेलं, विजयाबाईंकडे. तर बाई म्हणाल्या की सिद्धार्थ काही प्रॉब्लेम नाही, तू 10वीला परत बस. तर म्हणतो बाई मला ॲडमिशन कोण देणार कॉलेजमध्ये. मी देईन माझ्या एल्फिस्टन कॉलेजमध्ये, त्या प्रोफेसर होत्या. अच्छा. हा. पण तू 10वीला परत बस. मी 10वीला परत बसलो. पण मला बांदिवडेकरांनी चेतनामध्ये ॲडमिशन मिळाली हो, आणि मग तिथून माझं उच्च शिक्षण चालू झालं. तोपर्यंत मी कलानगरच्या सिग्नलवर तिथेच राहून माझी 10वीची परीक्षा दिली. अच्छा. आणि त्याच्यानंतर मग मी ठरवलं की आता माझी ती पुस्तकांची पेटी घेऊन अभंग नावाच्या इमारतीच्या गच्चीवर गेलो. बर. आणि 10वी नंतरचा ग्रॅज्युएशनचा सगळा जो प्रवास आहे हा. तो माझ्या त्या गच्चीवर राहून आणि खाली नळाखाली आंघोळ करायचो. बरं, माझा उदरनिर्वाह असा होता की कॉलनीमध्ये जर मर्जी सगळ्यांची सांभाळली तरच मला गच्चीवर राहायला देतील. हा. म्हणून मी सगळ्यांकडे त्यांच्या गाड्या धुवायचो, सगळ्यांच्या दुधाची लाईन टाकायचो, सगळ्यांच्या घरी पेपराची लाईन टाकायचो. त्या बदल्यात आपल्याला राहायची कोणी ऑब्जेक्शन घ्यायचं नाही. त्याच्याबरोबर माझा भाऊ पण होता रमेश, माझ्याबरोबर मदत करायला. तर ही आम्ही सगळी कामं करायचो. म्हणून कॉलनीतल्या लोकांनी आम्हाला कधी हाकललं नाही तिथून, कारण त्यांच्याच घरातली कामं. मग मी ग्रॅज्युएट झालो गच्चीवरच राहून. तर बाई म्हणाल्या बांदिवडेकर की आता तू M.Com पण झालो. तर तेव्हा बाई म्हणाल्या की तू चेतनातच शिकव. 2 वर्ष तिकडे शिकवलं. तर मी ज्यांच्या घरामध्ये दुधाची लाईन टाकायचो सकाळी 7ला, 7:30ला जाऊन त्याच मुलांना मी शिकवायचो. अच्छा. चेतनामध्ये. असा तो प्रवास चालू. पण मला वाटतं यामध्ये आईचा संस्कारही मोठा होता की तू शिकलास, खूप मोठा झालास, पण म्हणून कुठचंही काम कमी नाही. अजिबात नाही. हे आईने शिकवलं आणि तिने स्वाभिमान सुद्धा तुम्हाला शिकवला. त्याविषयी सांगा. मी शिकवण्यापर्यंत LICत नोकरी लागली मला. खरं म्हणजे त्या काळामध्ये मी नोकऱ्या शोधत होतो. तर मला आधी बँकेची नोकरी आली. तर मला साहित्य सहवास या चौकटीमध्ये त्या 9 इमारतींमध्ये आम्हाला कधी ना आम्ही कोण आहोत, आमचा धर्म जात काय आम्हाला माहीत नव्हतं. कारण एवढ्या त्यांच्या मुलांच्या ताटात आम्हाला जेवायला घालायचे. कधीही आम्हाला काही जाणून करून दिले नाही की तू कोणत्या जातीचा आहेस, हा शब्दच आम्हाला माहीत नव्हता. जेव्हा मी अप्लाय करायला लागलो तेव्हा तो कॉलम भरायला लागलो. तर मी जनरल करायचो. तर मी बँकेची परीक्षा जनरल याच्यामधनं पास झालो. पण त्या नोकरीच्या इंटरव्ह्यूच्या वेळेस मला वाईट अनुभव आला की ते म्हणाले की तुम्ही लोक इकडे का अप्लाय करता रे, तुमच्यासाठी आहे ना दुसरी जागा. माझ्याकडे सर्टिफिकेट नव्हतं. मी काहीतरी त्याला उलट उत्तर दिलं, ती नोकरी गेली. पण मग LICमध्ये साहेबांना इंटरव्ह्यूच्या वेळेस मी असाच प्रश्न आला. तर ते म्हणाले की सर माझ्या अंगात जे रक्त आहे तेच तुमच्या अंगात आहे, त्याचा पण लाल रंग आहे. तर मी कशाला सर्टिफिकेटच्या मागे लागू, त्याच्यापेक्षा मी जास्त अभ्यास करीन. हां. आणि इफ यू थिंक आय एम कॅपेबल गिव्ह मी जॉब, अदरवाईज लेट मी गो, अशा ह्याच्यात इंटरव्ह्यू दिला. आणि त्या साहेबांनी मला नोकरी दिली. या सगळ्यामध्ये आर्थिक स्थैर्य दिलं मुख्यतः या नोकरीत. परंतु मी गच्चीवर राहायचो तोपर्यंत मला घर नव्हतं. तर आमचे साहेब जे आहेत त्यांना माझं घर बघायचं होतं. तर मी नेत नव्हतो त्यांना की घरच नाही ना. हो बरोबर. तर मग त्यावेळेला तुमचे आई वडील आणि हे वेगळीकडे झोपडीत राहायचे. तर मला नोकरी लागल्यानंतर मग मी आईला पैसे द्यायला लागलो. आणि मग आयुष्यातलं पहिलं घर मी एक 1 रूम किचन आईसाठी घेतलं आणि त्यांना ती स्टेबिलिटी दिली. अच्छा. त्या 90 साली. हे पुस्तक बघत असताना, वाचत असताना त्याच्यामध्ये एक प्रसंग आहे की तुमच्या शिक्षणासाठी किंवा चरितार्थासाठी आईने काही जणांकडनं पैसे घ्यावे, कोणाकडनं म्हणजे मदत घ्यावी आर्थिक, असं तिला सुचवलं गेलं होतं. पण त्यावेळेला तुम्ही तिला नको म्हणून सांगितलं. सुरुवातीच्या काळामध्ये मी जेव्हा शिकत होतो तेव्हा कॉलनीमध्ये आणि माझ्या एकंदरीत मला ओळखणाऱ्यांमध्ये संशय होता किंवा शंका होती की हा खरंच शिकू शकेल का कॉलेजचं शिक्षण, याला झेपेल का. म्हणजे त्याच्या मागे त्यांचा उद्देश चांगला होता की झेपलं नाही तर म्हणून. पण काही लोक म्हणत होते की तू शिक, तुझ्याकडनं झेपेल. अशा परिस्थितीमध्ये आईला काही बायकांनी, ती ज्या घरात कामं करायची, तर आता 10वी झाला सिद्धार्थ,
तर तू तुझ्याबरोबर भांडी घासायला घे, हो. त्याच्याकडनं कॉलेजचं शिक्षण होणार नाही. काही बायका म्हणायच्या की आता तो जर कॉलेज करायचा हट्ट धरत असेल तर एक काम कर, तू घरोघरी 84 घरांमध्ये जा कॉलनीमध्ये आणि सगळ्यांकडनं पैसे माग, कारण तुला कॉलेजमध्ये त्याला शिकवायला पैसे लागतील. आणि आईने ते ऐकलं. आई भाबडी हो. आणि ती सगळीकडे गेली की सिद्धार्थ कॉलेजला जातोय तर त्याला पैसे लागतील. फीसाठी हा, पैसे हवेत. मला रानडेबाईंनी तेरी माँ 5 रुपया लेके गई. हो. अच्छा. तेव्हा मला कळलं. मग मी आईला सांगितलं की तू लोकांकडे भिका मागू नकोस. हां, मी काय केलं, मग मी म्हटलं तुला जेवढे पैसे लागतील घर चालवायला ते मी पण तुला मदत करतो. मग मी सुरुवातीला आमच्याकडे ना जम्बो सर्कस असायची हा. त्या मैदानामध्ये. हो, बरोबर. त्या जम्बो सर्कसमध्ये बांद्र्याच्या मैदानात. मग 3 महिने मी सरबत विकायला सुरुवात केली. अच्छा. आणि माझं सरबत विकून माझं शिक्षण आणि आईला खर्च. दुधाची लाईन सकाळची आहेच. मी सकाळी ना 3-3:30ला उठायचो आणि दुधाची लाईन टाकायचो. मग लोकांच्या गाड्या धुवायचं. तोपर्यंत ना काळोखातच सकाळी नळाखाली आंघोळ करून तयार व्हायचं आणि मग बाकीची सरबत विकायची कामं करायची. असं करून मी ते सगळं शिक्षण माझं पूर्ण केलं. आणि याचा आईला फार अभिमान वाटला की मुलाने जेव्हा सांगितलं आई कुणापुढे हात पसरू नकोस. खूप म्हणजे तिला मी जेव्हा हे सांगितलं ना तर तिला प्रश्न होता की माझं घर कसं चालेल, कारण माझ्या आईबांचे हातातोंडाचे विषय चिंता होती. तर मी म्हटलं की मी तुला मदत करीन आणि आईला ते पटलं. तुमच्या वडिलांविषयी काय सांगाल मला? माझे बाबा खरं म्हणजे ना त्यांचं लहानपण सगळं कष्टातच गेलं आणि एवढे कष्ट म्हणजे त्यांनी विहिरी खोदल्या. त्यावेळेस असे काय ते नवीन टेक्नॉलॉजी नव्हती. खाली उतरून यंत्र नव्हती. खाली दगड फोडून ती विहीर तयार करायची. तर विहिरी खणल्या, रस्त्यावरची दगड फोडायची कामं केली. जेवढी अंग मेहनतीची कामं आहेत, कॉलनीमध्ये सुतारकाम केलं, माळीकाम केलं, वॉचमॅन, म्हणजे शेवटपर्यंत आजही गेटवर सचिन देखील सांगतो, सचिन तेंडुलकर, की लक्ष्मण काका होते तिकडे म्हणून आम्हाला सिक्युरिटी होती. आम्हाला बाहेर जायलाच देत नव्हते. अच्छा. म्हणजे तेंडुलकर जेव्हा सचिन तेंडुलकर मोठा नव्हता तेव्हा लहानपण सगळं आमच्या बरोबरच गेलेलं. म्हणजे उशक्काल नावाच्या इमारतीमध्ये 4थ्या मजल्यावर सचिन जन्माला आला. त्याच खाली आमचं झोपडं होतं, तिथे माझा रमेश जन्माला आला, माझा भाऊ. आणि ते दोघंही एकत्र वाढले. सचिनच्या बरोबर रमेश त्याच्या क्रिकेटच्या मॅचेसला जायचा बॅग उचलून. अच्छा. बरं. वा. 35 रन केले तरी त्याची नोंद असायची त्याच्याकडे. हा, एवढा जवळचा. आणि रमेश ग्रॅज्युएट झाला. सचिन तेंडुलकर झाला. खरंच. तेव्हा भाऊ रमेश तेंडुलकर म्हणजे सचिनचे बाबा एक दिवस मला म्हणाले की सचिनचा व्याप वाढतोय, तर त्याला ना त्याचा जवळचा कोणीतरी एक PA म्हणून पाहिजे, सगळा व्यवहार सांभाळणारा. तर मला रमेश पाहिजे. अच्छा. आणि घरातले सगळे तेंडुलकर कुटुंब समोर आलं. सचिन आला आणि म्हणाला की मला हा रमेश दे. सचिनच्या बाबांना म्हण, सर तुम्ही रमेशला मी दिला, पण क्रिकेटरचं करिअर काय 30-35 वर्ष, त्याच्यानंतर त्याला पुढे काय. तर त्या सगळ्यांनी असा शब्द दिला की सचिनचं करिअर क्रिकेटचं संपल्यानंतर देखील आम्ही त्याला दुरावा करणार नाही, तो आमचा आहे. आजही रमेश सचिनचा घरातला व्यक्ती. एकही घास त्याला न सोडता खात नाहीत. घरातला म्हणजे मावशींना काय पाहिजे, काकांना काय पाहिजे, दादांना काय पाहिजे, हे सगळं रमेश बघतो. एवढा प्रेम त्यांच्या घरातला एक सदस्य घरातला. आणि सचिन आमच्या घरातला म्हणजे सचिन जगाला माहिती आहे की डाऊन टू अर्थ. माझे बाबा गेले तर 2 तास तो आमच्याकडे आईचं सांत्वन करायला होता. आई गेली तेव्हा पण आला. आज आमच्या प्रत्येक सुखदुःखात सचिन असतो. मी माझं कॉलनी जेव्हा प्रकाशित केलं, आता मी त्याला अंगा खांद्यावर खेळवलंय, कारण सचिनचा मोठा भाऊ माझा खरा मित्र. तर म्हटलं सचिन पुस्तक मी लिहिलंय आणि प्रकाशनाला तू हवायस. केवढा मोठा माणूस आहे. तो म्हणाला सिद्धार्थ मी जगात कुठेही असेन तर तुझ्या पुस्तकाला मी येईन. 22 ऑक्टोबर 2008. हे केवढं भाग्य आहे. हो. 22 ऑक्टोबर 2008 सचिनने गावस्करचा वर्ल्ड रेकॉर्ड तोडला हायेस्ट रनचा. आणि सगळी मीडिया त्याला शोधत होती बाईट्स घेण्यासाठी. आणि 22 ऑक्टोबर 2008ला तो MIG क्रिकेट क्लबच्या टेरेसवर माझ्या पुस्तकाच्या प्रकाशनाला सहकुटुंब हजर होता. क्या बात आहे. किती मोठी गोष्ट आहे. त्याच्या पुढचा केस सांगतो. माझं कॉलनी पुस्तक प्रकाशित कुणी करावं. KJ पुरोहित, शांताराम, विजयाबाई राजाध्यक्ष, अरुण साधू, गिरिजा कीर, बाळ फोंडके, हे सगळे स्टेजवर. आणि सचिन जेव्हा आला सहपत्नी, तर सचिनला एक तिथे खुर्ची दिली बसायला वर. सचिन काय म्हणावा
की एवढे दिग्गज लोक बसलेले असताना मी तिथे त्यांच्याबरोबर बसणं योग्य नाही. मी खाली बसतो त्यांच्या पायाशी बरं. आणि पहिल्या रांगेत ते बसले. काय म्हणजे एवढा विनम्र की माझ्या बाबांच्या वयाचे आहेत, त्यांच्या बाजूला मी बसू शकत नाही. एवढा मोठा सचिन आहे. हे फुलराणी पुस्तक सुद्धा त्यांनी हो. पाहिलंय. हा. फुलराणीच्या आईचं पुस्तक म्हणजे सचिनच्या आईने आणि प्रकाशित हातात घेऊन ते केलं. कधी अंजली समोर येत नाही, पण माझ्या आईच्या पुस्तकाला त्या समोर आल्या. अरे वा. आणि मावशी देखील खूप त्यांना वाचून, कारण आईला जवळून पाहिलंय ना मावशींनी. तुम्ही इथे या पुस्तकाच्या मागच्या बाजूला फोटो जो दिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही लिहिलंय, साहित्य सहवास कॉलनीतील या आज्यांनी मला घडवलं. आणि या सगळ्या आज्या फार मोठ्या आहेत सगळ्यात. तर त्यांना तुमची आई कोंडाबाई ही फार जवळची वाटायची, की तिच्यावरती घर सोपवलं की निर्धास्त हा विश्वास. मी तुम्हाला सांगतो, कॉलनी जेव्हा तयार झाली आणि जसं मी म्हटलं की सगळ्या आजोबा आजी म्हणजे आई वडिलांसकट हे सगळे लेखक, आजकाल काय होतं की मुलगा वेगळा होतो तर आई वडील गिरगावातच राहतात. तसं नाही होत. तेव्हा सगळेजण सहकुटुंब म्हाताऱ्या आईबाबांना घेऊन आले आणि आईला जेव्हा सांगितलं की तू कॉलनी सोडू नको, तर आईची पहिल्यांदा या आज्यांनी ना तंबाखू सोडवली. बर. कमरेला पिशवी असायची तंबाखूची, तर कोंडाबाईची तंबाखू आधी सोडव. सगळ्यात महत्वाचं, दरवर्षीचा पाळणा आईचं ऑपरेशन करून घेतलं. कोणी करत नाही असं, पर्सनल कोणी खरंच करत नाही. आहे. ह्या आज्यांनी केलं. कोंडाबाईचा दरवर्षीचा पाळणा, त्यामुळे ऑपरेशन करून घेतलं. माझ्या बाबांना समजवलं. हे कोण करतं? सध्या कोणी जर समजावलं गेलं तर एवढं पर्सनलमध्ये कोणी शिरत नाहीत. आज आपल्या समाजाला ही कॉलनी मिसिंग आहे, अशी कॉलनी. बरोबर. की हक्काने सांगणार की तू ऑपरेशन घे, काय चाललंय तुझ्या बायकोचे हालत बघ, परिस्थिती बघ. तर ह्या आज्यांनी मला शाळेत टाकला पाठीमागे लागून. तू कॉलनी सोडू नको, हा टर्निंग पॉईंट होता आमचा. आणि बाकीच्या भावंडांना सुद्धा तुमच्या शाळेत. आधाराला हो, सगळ्यांना. अशी लोक सध्या समाजामध्ये हवी आहेत. आणि हाच संदेश आपल्याला या पुस्तकातून सगळ्यांपर्यंत अगदी बरोबर. पोहोचवायचा आहे. मुक्काम पोस्ट 10 फुलराणी या पुस्तकाच्या निमित्ताने श्रोतेहो, आज आपण संवाद साधला सिद्धार्थ पारधे यांच्याशी. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि हा सगळा प्रवास प्रत्यक्ष आमच्या समोर घडतोय अशा पद्धतीने तुम्ही उलगडलात. मनापासून आभार मानते. धन्यवाद. थँक्यू. मंडळी, कॉलनी ते फुलराणी सिद्धार्थ पारधे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.